बाबू चला समीकरण बदलतंय. 4 षटकाचा सामना असेल. प्रत्येकी षटक मध्ये 5 चेंडू असेल. हे फायनल डिसिजन कमिटीचं आहे. चला सामन्याला सुरुवात करा लवकरात लवकर. चला सामन्याला सुरुवात करा. थोडीशी घाई करायची आहे प्लीज. चला 2 बॅटर मैदानात आले आहेत. नागेश उर्फ नागा आणि रोहित. स्ट्राईकला आलाय तो फलंदाज नागेश. खूप कमी वयामध्ये या देखील खेळाडूंनी टेनिस क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. काय फलंदाज आहे. तडके फड फलंदाज. एकदा जर क्रीजवरती उभा राहिला की चांगली खेळ त्याच्याकडनं बघायला भेटते. सुप्रीमो देखील तो खेळाडू खेळलाय. मोठमोठ्या संघांमध्ये देखील त्याला मी खेळताना बघितलंय. खूप खूप चांगला टुर्नामेंट खेळतो. जोगेश्वरी मधून वरती आलाय. छोट छोट्या टुर्नामेंट पहिला खेळला. त्याने स्वतःचा खेळ दाखवला. त्यानंतर मोठमोठ्या संघांमध्ये आज त्याला टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं नाव त्याने कमावलंय. नागेश उर्फ नागा. पावसाळी क्रिकेट काय गाजवलं होतं या खेळाडूंनी. गोलंदाजीला आलाय गोलंदाज रणजित. पहिला चेंडू नागेशसाठी. हलका त्यांनी कट केलाय. पॉइंटच्या दिशेला चेंडू जातो मागच्या साईडला. 1 धाव इकडे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. जरासा फंबल आणि 2 धावा इकडे कंप्लीट. नागाची रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे. खूप चपळ येतो विकेटच्या मध्ये. आणि ही विकेट खूप महत्वाची असणार. जोगेश्वरी आरजे या संघाला जर कोणती विकेट हवी असेल तर ती म्हणजे नागाची. पुढचा चेंडू रणजित याचा. हो खोदून काढल्या चेंडूला हलक्या त्याने खेळला. नागा 1 धाव इकडे कंप्लीट. थोडासा फंबल बघायला भेटला. बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाला. मी मागाशी सांगितलं होतं या ग्राउंड वरती जरा तरी चेंडू फंबल झाला ना 1 धावेचे 2 धावा भेटतातच भेटतात. सर काय आहे. एक शॉट आहे. फलंदाजीकडे बाद होतोय. शॉट खेळताना तोल गेला आणि तो स्टंप वरती जातोय. त्याचा पाय लागतोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघू शकता. युट्यूब वरती ऍक्शन रिप्ले आहे तुम्ही बघा. सुंदर छायाचित्रण तुम्हाला बघायला भेटतंय. बघ ना. फलंदाजीकडे बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये सरळ सरळ दिसतंय. मोठा धक्का लागतोय तो नागाच्या रूपात श्री साई या संघाला. आणि कित्येक वेळा नागाला आम्ही असं आऊट होताना बघितलंय. बॅकफुटला येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये समजू शकला नाही नागा आणि फलंदाजीकडे बाद होतोय. नवीन बॅटर मैदानात येतोय.
नवीन बॅटर मैदानात येतो सागर. बॅकफूट लावून खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नागा बाद होतोय. यष्टांचा वेध घेतला त्यांनी. रणजित पुढचा चेंडू घेऊन हलक्या त्याने सन्मान दिलाय चेंडूला. एक धावीकडे कमी झाली. रोहित बघा काय धावतोय. थोडासा फंबल भेटलं ना की ही जोडी रनिंग बिटवीन द विकेट खूप फास्ट आहे. कोथोडी बॉईज पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप चांगला क्रिकेट खेळलात. पूल केलाय. चेंडू जातोय तो हवेत. एक धावीकडे कंप्लीट होतोय. काय ते बघायचंय. सुंदर अशी झेल टिपलाय. फलंदाजीकडे बाद होतोय. लगातारचा दुसरा झटका सागरच्या रूपात फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानात येतोय तो सागरची जागा घेण्यासाठी सचिन. या खेळाडूकडे क्षमता आहे. या खेळाडूकडे क्षमता आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय तो सचिन. या खेळाडूकडे खूप सारी क्षमता आहे. याला खेळताना बघितलंय. 2 मॅचेस काय खेळला. जर तुम्ही पूर्ण मॅचेस चेक केलात ना तर सचिन खूप चांगला खेळलाय. आणि या जोडीला उभं राहावं लागेल. रोहित आणि सचिन या दोघांकडे देखील ती क्षमता आहे. रोहित देखील वाटतं तसं नाही. खूप मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता त्याच्याकडे देखील आहे. बघितलंय नाही गेल्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता. पुढचा चेंडू रणजितचा सन्मान देण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेतली चेंडूनी. चेंडू गेला डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. आल्याच 2 धावा कमवतोय तो सचिन. लास्ट बॉल आहे. लास्ट बॉल नाही. लास्ट बॉल आहे. बोल अंपायरला दादा. नाही पहिला बॉल डबल आला. दुसरा बॉल आउट झाला. तिसरा बॉल परत डबल आला. 5 बॉलचीच आहे. 6 बॉलची. 5 बॉलची ओव्हर आहे. बरोबर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 5 बॉलचीच ओव्हर आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 6. गोलंदाजीला येतोय तो गेल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच लल्लू म्हणजे उर्फ प्रमोद. बघा जर प्रमोद आपल्या संघासाठी करतो. धावसंख्या झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या झाली ती 6. 2 गडी फक्त बाद झाले. श्रीसाई या संघाचा मोठा धक्का लागला तो नागाच्या रूपात. त्याची मोठी खेळ बघायला भेटली असती पण ते खेळताना बॅकफुटला आले आणि स्टंपचा वेध घेतला. फलंदाज तिकडे बाद झाला. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज प्रमोद. बघायचं प्रमोद आपल्या संघासाठी काय करतो. त्याच्यासमोर फलंदाजीला आहे तो डावकडे हाताचा रोहित. खूप चांगली फलंदाजी करतोय. त्याला बघितलंय फलंदाजी करताना. चला पहिला चेंडू प्रमोद याचा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक खाली येतोय. झेल सुटतोय आणि इकडे जीवनदान भेटतोय रोहित याला. 2 धावा कंप्लीट केल्या धावून. तुम्हाला कॅचेस घ्याव्या लागतील. कॅचेस विन द मॅचेस. कधी ही गोष्ट लक्षात ठेवा. जी संधी भेटते त्या संधीचं सोनं करा. आणि संधी ही सारखी सारखी चालून येत नाही. जीवनदान भेटलंय ते रोहित याला. बघायचंय रोहित काय करतो त्या संधीचं. पुढचा चेंडू
मोठा फटका आत्ता निघालाय बॅट मधून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये पंच माझ्याकडे होतील 2 धावेचा इशारा सुंदर फलंदाजी आता ही विकेट किती महागात पडते ते बघायचंय एक सुटलेली कॅच किती महागात पडते हे बघायचंय रोहित सारख्या खेळाडूची कॅच सुटणं म्हणजे मॅच सोडण्यासारखं झालंय का ते बघायचं रोहित किती महागडा ठरतोय जोगेश्वरी संघासाठी ते बघायचंय थोडं घाई करा प्लीज ओहो रिवर्स फिरलाय चेंडू जातोय तो सीमा रेषा पार छेड षटकार रिवर्स मध्ये आलेला 2 दिवसातील पहिला षटकार रोहितच्या बॅट मधून चेंडू द्यायचंय बॉल द्यायचे बॉल मंदरदा चेंडू झाले ते 3 आणि धावसंख्या झाली ती 16 थोडासा मागडा ठरतोय प्रमोद बघायचं काय होतंय पुढच्या 2 चेंडूंवरती प्रमोद पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सुंदरसा पूल केलाय पूल जातोय सक्सेसफुल 2 धावांसाठी मी तुम्हाला मगाशी सांगितलं ही ज्याची कॅच सोडली आहेत ना तुम्ही ही किती महागात पडते हे तुम्हाला आत्ता कळेल कॅच सुटल्यानंतर लगातार त्यांनी 2 डबल आणि 1 षटकार खेचला रोहित सारख्या खेळाडूला संधी देणं म्हणजे किती महागात पडतंय हे जोगेश्वरी या संघ इकडे ओळखत असेलच पुढचा चेंडू पुन्हा एकदा रिवर्स फिरला चेंडू आता मात्र हवेत आहे आणि आता इकडे रोहितची खेळ संपते झेल सुटला आणि त्यानंतर रोहितनी तब्बल 12 धावा कुठल्या नवीन बॅटर मैदानात येतो तो मदन त्याच्याकडे देखील मोठे मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे सुंदर असा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता पहिला रिव्हर्स 6 धावांसाठी गेला दुसरा रिव्हर्स थोडासा फसला चेंडूने थोडीशी उसळी घेतली बॅटीच्या थोडासा वरती लागला चेंडू आणि फलंदाज इकडे बाद रोहित आणि नवीन गोलंदाज मैदानात येतो तो जीतू स्ट्राईकला आलाय फलंदाज सचिन जीतू याचा पहिला चेंडू जातोय कव्हरच्या दिशेला काय बघायचंय एक धावेकडे कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय डिक्लेअर झोन मध्ये गेला चेंडू 2 धावांसाठी आणि 2 धावा इकडे भेटतायत सुंदरशी टुर्नामेंट रुग्णसेवक चषक 2025 पर्व पहिले पुन्हा एकदा जीतू पुढचा चेंडू सुंदर फिल्डिंग तिकडे लल्लू याची उर्फ प्रमोद संघासाठी 1 धाव वाचवली आहे एकच धाव भेटेल एका धावेत समाधान मानावं लागेल या 1 धावेने धावसंख्या पुढे सरकते 21 पुढचा चेंडू पूल केलाय पूल सक्सेसफुल चेंडू लागून आत आला आणि चेंडू जातो 1 बाउंस सीमारेषा पार 4 धावासाठी चौकार
सुंदर अशी फलंदाजी सचिन याची देखील इकडे बघायला भेटते. कोणी मारला सॉरी मदन याने. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी बघायचं आहे. वाईट +2 असे 3 धावा भेटत आहेत जी तू कंट्रोल करू शकत नाही आपल्या गोलंदाजीवरती. चांगला टप्पा टाकावा लागेल. जर इकडनं तुम्ही जर सामना जिंकलात तर तुम्ही थेट फायनलला जाल. हा आणि धावसंख्या झाली ती 28. 3 गडीच्या नुकसानावर. पुढचा चेंडू पॉइंटच्या दिशेला कट केला. चेंडू एक धाव इकडे कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय आणि 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. पहिल्या षटकात जेव्हा 2 गडी बाद झाले होते तेव्हा असं वाटलं होतं कुठेतरी श्रीसाई संघ हा मागे राहील. धावसंख्या झाली 30. लास्ट बॉल आहे लास्ट बॉल. एक वाईट टाकला. पहिल्या बॉलवरती 2 आले मग एक सिंगल आला एक चौका मारला. वाईट वरती 2 भेटले मग डबल आला बस. बहुत ही शानदार शुरुआत हो चुकी है यहाँ पे लेजेंड्स ऑफ हनुमान. फर्स्ट ओवर इन्होंने मैडम डाल दिया है और ड्रॉन 11 प्रेशर में आते और ये गौरव वहाँ पे सपोर्ट करते हुए हमको. और ये जीपीएल प्रीमियर लीग 2025 सीजन 3 स्पॉन्सर्ड बाय पुढचा चेंडू शेवटचा समोरच्या दिशेला खेळून काढलाय. चेंडूला 1 बाउंड चेंडू जातोय फिल्डरकडे. थोडेसे फंबल झाले आणि बघता बघता 2 धावा इकडे कंप्लीट झाल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते होती 32. झेंडा खोलू नको पहिला त्याला खाली तर घे. ते झेंड्याच्या त्याला बांध ना डायरेक्ट. आम्हाला नाही लागत. 2-3 षटकाचा इकडे खेळ संपला. धावसंख्या झाली ती 32. शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज आरजे. चला गोलंदाजीला आलाय तो आरजे. स्ट्राईक लाय फलंदाज सचिन. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. मिस्टर होतोय चेंडू. एक धावीकडे कमलेले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाकारलाय. पहिल्या चेंडूवरती येतो होतो 1 रन. एक रन क्लियर हो गया अच्छे से. पुढचा चेंडू घेऊन थोडीशी घाई करायची आहे प्लीज. 6 का अच्छा ट्राई करते. सिक्सर बोलते इसको. पुढचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज इकडे बीड येतोय. डॉट बॉल येतोय. इसको बोलते 6.
स्कोर स्कोर 9 रन 2 ओव्हर 9 रन 10 रन गोलंदाजीला आरजे 2 ओव्हर 10 रन सुंदर अशी सुरुवात बघायला भेटते आरजे कडून. अच्छा शॉट मारा पहिल्या चेंडूवरती एक धाव आली, दुसरा चेंडू डॉट आलाय. सागर बोडे मदन कुठेतरी मोठे फटके खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. कट केलाय पॉईंटच्या दिशेला चेंडू, एक धाव इकडे कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय की नाही ते बघायचंय. सचिनने तो नाकारला. दिव्या उदेचे बॅट्समॅन आहे सागर बोडेकर. त्यांना ऍक्च्युली शेवटचे 2 चेंडू बघायची धावसंख्या किटपर्यंत जाते. त्यांना पॉवर पाहिजे आणि हे उमंगच्या तोंडाला पण पॉवर आहे म्हणून ते देतो. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज आरजे केज का चान्स और केज पुढचा चेंडू आरजे याचा मोठा प्रहार दिसतोय. सचिनच्या बॅट मधून चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. सुंदर अशी फलंदाजी सचिन याची. त्याच्याकडे क्षमता आहे, त्याला बॅटिंग करताना आम्ही बघितलंय. 2 मॅचेस काय चांगला खेळलाय तो. या टुर्नामेंट मध्ये मॅन ऑफ द मॅच देखील त्याने पटकावली आहे. बॅटिंगच्या जोरावरती त्याने खूप काही केलंय. तेवढी क्षमता आहे त्याच्याकडे. शेवटचा चेंडू लास्ट बॉल. अंपायर लास्ट बॉल. नहीं हुआ था क्योंकि जो इसके पहले के मैच में उन्होंने 55 रन मारा था वो क्या पारी थी उन लोग की. सब प्लेयर्स 6 पे 6 मार रहे थे. तो ये क्या चल रहा है. उर्वल सोलंकी साइड से अपनी टीम के लिए कुछ कर पाएंगे. शेवटचा चेंडू त्याला देखील कट केलाय पॉईंटच्या दिशेला. आज चेंडू एक धावेसाठी कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का ते बघायचंय. आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इकडे बाद होतोय फलंदाज सचिन. इतने पिटे मनोज सोलंकी 1 बॉल 10 रन. मतलब सोचो क्या लेवल के पारी खेल. सिंगल 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 सिंगल. धावसंख्या झाली ती 41. 42 धावांची गरज. 24 चेंडू नाही सॉरी 20 चेंडू आणि 42 धावांची गरज. स्कोर स्कोर जरा फिल्डिंग लावून घ्या लवकर. 11. सिंगल सिंगल. सॉरी बोलने से भाई हम लोग को कुछ होता नहीं है. सॉरी पूरा कबाड़ भरल है घर पे. लेके जाना चाहिए. आसानी से 2 रन हो गए. केज था पर एक केज छोड़ दिया. केज छोड़ा तो केज का केज का उसको एक बार चांस मिला छोड़ते नहीं है. मुझे लग रहा है कि 6 का उनका जो ये पैंट उठाने का चांस है तो अभी 6 मारने वाले हैं. सिंगल 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 फायनल मॅच चालू होईल ना. मग यांचे कोण काय बॅट्समन कैमरा के स्टैंड को लगा. सिंगल है. स्कोर 15 रन हो गए. सिरीज ते आता यांच्यातलेच काढायला लागेल ना कोणतरी. ये लास्ट ओवर है. एजेंट्स ऑफ हनुमान के धवल परमार. परमार मिस परमार आणि तिला बेटीने मार. परमार को गुजराती में बोलते हैं कि मावळ मारते. ज्यादा स्पीड हो गई है. वाइड बॉल. का इशारा वाइड बॉल. त्याला आपण समज बॅट्समन राजला
चला सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज इकडे बीड होतोय. डॉट बॉल आणि बॅटिंगला 2 बॅटर. स्ट्राईकला येतो अनिल, नॉन स्ट्राईकला येतो संकेत, गोलंदाजी करतोय तो गोलू. नाव काय गोलूचं? सॉरी मोनू. आधी काय बोलला? गोलू बोलला ना. तो आधी बोलू बोलू करतोय. कधी गोलू बोलतोय कधी बोलू बोलतोय. गोलंदाजीला गोलंदाज मोनू. पहिला बॉल डॉट येतोय. पुढच्या चेंडूवरती मोठा प्रहार, चेंडू हवे, क्षेत्ररक्षण तिकडे येतोय आणि पहिला धक्का लागतोय तो अनिलच्या रूपात. धावसंख्या एवढी मोठी आहे की तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणे हे गरजेचं असेलच. 20 चेंडू 42 धावांची गरज आहे. मोठमोठे फटके खेळावे लागतील. नीतीश मकवाना नहीं है इसके लिए काय बाहर का नहीं लिया था उन्होंने. जरा 1 मिनिट थांबायचं पंच. चालू करा चालू करा. बॉलर ना 4 विकेट. नवीन बॅटर मैदानात येतो दीपक. 4 ओव्हर हो गया. कौन से वयम में खेल रहे हो? 1 धाव इकडे येते. स्कोर 29 रन टू विन. लेजेंड हनुमान को 29 रन टू विन है. धवल ने 2 6 खाया पर अपनी टीम को वापस मैच में लेके आए. 4 विकेट लेके बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया धवल परमार ने. क्योंकि जानते पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होतोय. मोनू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, खोदून काढले चेंडूला. 1 धाव इकडे कमली होते. नागा चेंडूवरती येईल, फेकी करेपर्यंत सुंदर असा थ्रो तुम्ही इकडे बघताय. नागा याचा फलंदाज इकडे बाद होतोय. संकेतला माघारी जावं लागेल. 29 रन टू विन से आप जीतोगे. पहिलं असं वाटलं होतं बघून की 2 धावा इकडे कम्प्लीट होतील, पण काय थ्रो केलाय डायरेक्ट कीपरच्या हातात. आणि विकेट कीपर सुद्धा तेवढा चालाक. सुंदर क्षेत्ररक्षण तिकडे बघायला भेटलं नागाकडून. नवीन बॅटर मैदानात येतोय तो. इक्वल होता है तो सुपर ओवर होगा. क्योंकि अपने पास टाइम की प्रबंधन बहुत अच्छी है. टाइम अपन ने लेट तक लिया है तो मतलब और सबको रिक्वेस्ट है. हाँ भाई ये सेमीफाइनल है तो ऐसा नहीं कि तुमको जीत ही जाना. समोर दिशेने खेळून काढलाय चेंडू. 1 धाव इकडे कम्प्लीट होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. सब प्लेयर को चेंज कर. फलंदाजीला आलाय तो दिनू. दिनू कहीं भी दीनू दीनू अरे डी आणि यू बरोबर. DILU दिल्लू. हा अरे अशी नाव का देऊ का? अरे याच्यामुळे काय काय नाही येत नाही नीट. दिल्लू आहे ना दिल्लू. मगाशी आरजेला अजय बनवलं. चला सामना थोडा घाई करा. नवीन गोलंदाज येतोय गोलंदाजीला. रोहित बॅटीची काढा घेतली चेंडूनी, जातोय मागच्या साईडला. 1 धाव इकडे कम्प्लीट होईल. रोहित सुंदर अशी फलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. आता गोलंदाजीला आलाय. बघायचं काय करतोय.
पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फलंदाज इकडे बाद होतोय, बोल्ट. आणि सामना जर तुम्ही बघाल तर एकतर्फी निघून गेलेला आहे. नवीन बॅटर मैदानात येतोय तो जीतू. सुंदर गोलंदाजी करते रोहित आपल्या संघासाठी. चेंडू झाले ते 2. काय गोलंदाजी, खोदून काढलं चेंडूला. पुन्हा एकदा नागा येतो पुन्हा चेंडूवरती. सुंदर बॅकअप बघायला भेटतो. जीतू फलंदाजीला आलाय. चेंडू झाले ते 3. स्लो मध्ये चेंडू पहिल्यांदा थोडासा बाहेर निघणार होता. पण एक धाव घेण्यामध्ये सफल ठरतात दोन्ही फलंदाज. सुंदर यॉर्कर बघायला भेटतो रोहित याचा. सुरू असलेली टुर्नामेंट रुग्णसेवक चषक या स्पर्धेचे सर्वांचे लाडके नेते शिवसैनिक, एक चांगलं व्यक्तिमत्व जितेंद्र जनावळे साहेब इकडे उपस्थित आहेत. त्यांच्या कन्या देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हायचंय. 2 षटकाचा खेळ संपला. धाव संख्या झाली ती 6. गोलंदाजीला गोलंदाज येतोय तो आकाश येते गोलंदाजीला. पहिला चेंडू खोदून काढला. 1 धाव इकडे कंप्लीट होते. थोडासा फंबल बघायला भेटला. सुंदरसा बॅकअप कीपरचा येतोय आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे कंप्लीट झाल्या. या टुर्नामेंटचे सर्व आयोजक, एक चांगलं व्यक्तिमत्व, शिवसैनिक, रुग्णसेवक, सर्वांना वेळोवेळी मदत करणारे सर्वांचे लाडके नेते जितेंद्र जनावळे साहेब इकडे उपस्थित आहे. बॅटीची काढा घेतली. चेंडू जातो मागच्या बाजूला. 1 धाव इकडे कंप्लीट झाली. आता मात्र दिशाहीन गोलंदाजी. चेंडू जातो व्हाईट बॉलला. दिशाहीन गोलंदाजी, व्हाईट बॉल आला. त्याच्यानंतर पुढचा चेंडू कव्हरच्या दिशेला खेळतोय. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये 2 धावेसाठी. सुंदरशी फलंदाजी जीतू याची. पण मोठे फटके खेळावे लागतील, मोठमोठ्या धावा कराव्या लागतील, त्यानंतर तुमचा संघ इकडे विजय होईल. कारण का धावसंख्या खूप मोठी आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंच माझ्याकडे वळतायत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय मागे. लेग अंपायर कडनं डिसिजन येतोय. फलंदाज बाद. पुढचा चेंडू ड्राईव्ह केलाय.
बॅट्समन कोण आला घुमा के डाल रहे हैं रुपेश सुशांत इतने खुश हुए क्योंकि विद्या मेघाने को इसके लिए बुलाए थे क्योंकि बाहर वो टॉनिक लेने गए थे काय करायचं गांव के लोग 2 मिनिटं थांबतो तिथे बॉल बिल लागला तो माझी स्क्रीन जाईल दे इथे दुसरा देतो हा आगे खालचा घे बॉक्स हा एलिमिनेट हो जाएगा रूल है रुपेश रुपेश यास बॉलरचं नाव यास सिंगल घेतली हा बॉलर कोण आहे यास आउट झाला कोण आउट झाला दिलू सुरेश म्हणून ते प्रॉपर पोरं मागे बसलेले असतात ना त्याला नाव विचार तोपर्यंत इकडे बॉल पडतो मग ते अपडेट कधी करायचं किधर अरे सर मला ना ए मला ना मॅच 3 बॉल झाले ना झाले झाले संपले 3 बॉल डॉट आलेला